गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत। तर भाविक भक्तांनो, आज आपण श्री गुरुचरित्रामधील अध्याय 14वा बघणार आहोत। हा अध्याय म्हणजे संकटाचे निराकरण करणारा अध्याय आहे। श्रद्धा ठेवून जर हा अध्याय वाचला तर आपल्यावर येणारे संकट हे दूर पळून जातात। श्री गुरुचरित्र अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषयका एक चित्ते परियेसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी। पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापन। गुरुचरित्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याच्या भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा। तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन साय देव विप्र करी नमन माथा ठेवून चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा। तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी मागेन एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। ऐसी विनंती करुनी पुनरपि विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी। ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे आजी जाता तया जवळी आपण। निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमच्या चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती। अभयंकर आपुल्या हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी मनोनिया भय सांडुनी तुवा जावे। क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठविली आम्हापासी जोवरी तू परतोनी येसी। असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी तुझे वंश पारंपरी। सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लाधोनी। निगे साय देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा। यवन दृष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होनी गृहात गेला। यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसीधा तसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी। श्री गुरुकृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवने परिग्रासी। तैसा तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखाद्या सिंहासी ऐरावत केवी ग्रासी। श्री गुरुकृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याच्या हृदयी श्री गुरुस्मरण त्याची कैसे भय दारुण। काळ मृत्यू न बाधे जान अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय। श्री गुरुकृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊनी। सुषुप्ती केली भ्रमित होनी शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होनी परियेसी। प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयेवेळी स्मरण झाले तयेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी। लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी। वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र। गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनी या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी। स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती। दक्षिण देशात जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून। न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणा विन देखा राहो न शके क्षण ऐका। संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती। सवे येऊ निश्चिती मनोनिचरणी लागला येणे परे श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी। संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तयेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे। पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी
आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता साल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे. मनोनी हस्त ठेविते मस्तके भाक देती तये वेळी. समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी. होते शिष्य बहुवंशी त्यासी कोठे ठेविले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायदेव वरप्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.